मिर्झाराजे जयसिंग व दिलेर खान यांच्या स्वारीनंतर त्यांच्या मोठ्या सैन्याच्या ताकदीपुढं आपल्या लहान स्वराज्याचा काही फार काळ निभाव लागणार नाही, हे चाणाक्ष शिवरायांनी नसते ओळखले तरच नवलच होतं. म्हणून जयसिंगसोबत राजांनी तहाची बोलणी सुरू केली. मिर्झाराजांनी सुद्धा तहाला मान्यता दिली. त्याला इतिहासात ऐतिहासिक पुरंदर तह म्हणून ओळखलं जातं. याचबरोबर शिवरायांनी उत्तरेत जाऊन औरंगजेब बादशहाची भेट घ्यावी असा जयसिंगचा आग्रह होता. त्यानुसार शिवरायांनी मोठ्या निग्रहाने आईसाहेब व इतर सहकाऱ्यांकडे स्वराज्याची सूत्रे देऊन उत्तरेत निघण्याची तयारी केली. शिवरायांची उत्तरेतील ही पहिलीच मोहीम. सोबत छोट्या संभाजीलाही घेऊन शिवराय निराजी, रावजी मानको, हरी, दत्ताजी त्र्यंबक, हिरोजी फर्जंद व इतर मंडळी निवडक मावळे घेऊन सैन्य दिनांक 5 मार्च 1666 रोजी आग्र्याकडे रवाना झाली. शिवराय औरंगाबादला आले तेव्हा त्यांना पाहायला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली. हाच काय तो मराठ्यांचा राजा दरारा. हाच काय तो शिवाजीराजांचा दरारा, डौल आणि आदर. तब्बल महिने मजल दरमजल करत शिवराय आपल्या सहकाऱ्यांसोबत आग्र्यात पोचले. मराठ्यांचा राजा एक पराक्रमी योद्धा प्रथमच दिल्लीत आला होता. शिवराय आग्र्याला पोचले तेव्हा त्यांचे केलेले वर्णन राजस्थानी पत्रांमध्ये आहे, ते सोबत दिले आहे. 12 मे 1666 शहेनशाह हिंदोस्ता औरंगजेबाचा तो 50वा वाढदिवस. त्यानिमित्ताने सगळ्या मुघल सरदार व दरकदारांना त्याने निमंत्रण दिले होते. भर दुपारची वेळ, भेटीची वेळ येईपर्यंत दिवाणे आम संपून दिवाणे खासचा दरबार सुरू झाला होता. औरंगजेब बादशहाच्या नावे ललकारी झाली आणि औरंगजेब येऊन तख्तासीन झाला. सगळ्या अमीर उमरावांचे कुर्निसात झाले. सगळ्यांचे नजराणे औरंगजेबाने आनंदाने स्वीकारले. कुंवर रामसिंह हा शिवराय व राजपुत्र संभाजी यासमवेत दरबारी आला. सगळा दरबार कावराबावरा होऊन बघत होता. बलदंड अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा, जीव मुठीत घेऊन पळणाऱ्या शाहिस्त्याची बोटं कापून त्याला पळता भुई थोडं करणारा दख्खनचा शेर शिवराय आज त्यांच्यासमोर उभा टाकला होता. आपल्या सरदारांना यमसदनी धाडणाऱ्या त्या शिवरायाला आज तो दिल्ली दरबार प्रथमच पाहत होता. सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली होती. मुघल दरबाराचे काही नियम होते. कोणीही मान वर करू, बादशहाकडे न पाहणे, तख्ताला पाठ न दाखविणे, बादशहा समोरच बोलणं, संयमी असावं असे शाही रिवाज अदबीने स्वीकारून सारा दरबार बादशहाच्या स्वागताला उभा होता. शिवराय व शंभूराजे दरबारात हजर होते. बादशहाच्या दरबारी चांगली वागणूक मिळेल हेच त्यांना अपेक्षित होते. 50व्या वाढदिवसानिमित्ताने बादशहाच्या मर्जीतील निवडक सरदार आले होते. शिवराय व शंभूराजांनी सादर केलेल्या नजर निसारचा स्वीकार करून बादशहाने त्या तेजसंपन्न पितापुत्राला निहाळले, मात्र सलोख्याचा एक शब्दही न उच्चारता. दरबारात निवडक सरदारांना खिल्ती देण्यात आल्या, मात्र शिवाजीराजांना त्यापासून
वगळण्यात आले होते. आधीच त्या दरबारी राजांना बादशहाने दुर्लक्ष ठेवले, त्यात खिलतीपासूनही वंचित. आणि हे सारे कमी की काय तर महाराजांना जसवंतसिंगच्या पाठीमागे उभे करण्यात आले. राजांचा संताप वाढतच होता. मर्द मराठ्यांना पाठ दाखवून रणभूमीवरून पळून जाणाऱ्या जसवंतसिंगला आपल्यासमोर पाहून राजांच्या सहनशीलतेचा अंत झाला. शाही दरबारात झालेल्या या अनपेक्षित अपमानाने लाही झालेला सह्याद्रीचा वाघ अखेर गरजलाच. मध्ये वरचढ आवाजात गर्जना हा कोण या प्रश्नाने साऱ्या दरबाराची नजर मागे वळली. सगळा दरबार वेड्यासारखा बघू लागला. भेदरलेला रामसिंह महाराजांना विचारू लागला, क्या हुआ राजे? राजे उसळून म्हणाले, अरे जो कोंढाण्यावरून आमच्या सैन्याचे वार पाठीवर घेऊन पळून गेला, तो जसवंतसिंग आमच्यापुढे कसा मी शांत राहीन असं वाटलंच कसं? ही माझी जागा नाही. मी स्वतंत्र राजा आहे. अपमान करायला इतक्या लांब बोलवलं असेल तर काही गरज नाही. मला तुमच्या सन्मानाची. हा मी चाललो. आणि शंभूबाळाचा हात धरून त्या तख्ताला पाठ दाखवून महाराज दरबारातून निघून गेले. बादशहाने राजांची खिल्लत देऊन समजूत काढण्यासाठी रामसिंहाला पाठविले. राजांनी तीही धुडकावून लावली. बादशहाचा असा अपमान यापूर्वी कधीच झाला नव्हता. बादशहाचे आप्तस्वकीय त्यास छत्रपती शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठीच सुचवू लागले. झालेल्या अपमानाने आणि शिवाजीमुळे निर्माण होणाऱ्या भावी संकटांच्या विचाराने बादशहा खदखदत होता. अखेर काफर शिवाला ठार करायचे बादशहाने फर्मान सोडले. ही बातमी समजताच महाराजांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेल्या रामसिंहाने हे फर्मान रद्द करावे अशी विनवणी केली. बादशहाने विचारांती ते फर्मान थांबविले खरे, परंतु मनात मात्र अनेक कारस्थाने उचंबळ्या खात होती. पुढे काबूल कंदाहारच्या मोहिमेवर शिवाजी राजांना घेऊन तेथे घातपात करण्याचा बादशहाचा बेतही अयशस्वी ठरला आणि अखेर बादशहाच्या कट कारस्थानी बुद्धीचे शिवशंभू शिकार झाले. शुकपंजरी वा हरिण रवापाशी ही फसगत झाली तैसी अशीच गत झाली त्या मराठ्यांचा राजा आणि राजपुत्राची. बादशहाने महाराजांच्या शामियानाला वेढा घातला आणि कैद केले. दख्खनच्या पराक्रमी योद्धाला फुलादखानच्या सक्त पहाऱ्यात महाराज शंभूराजांसह अडकले. महाराज चिंतेत बुडाले होते. तेथे राजगडी माँसाहेबांनाही ही वार्ता समजली. एकीकडे स्वराज्य आणि दुसरीकडे आपलं काळीज शिवशंभू. त्या माऊलीची व्यथा काय सांगावी. तुळशीबेलाचा शब्द राखणारा राजपूत रामसिंहही अगतिक झाला होता. सारे वातावरण चिंताक्रांत अन गंभीर झाले होते. एक एक दिवस विचित्र विचारांनी पोखरून निघत होता. पण म्हणतात ना, नाही त्याला जाण
छत्रपती शिवाजी राजांच्या करामतीची. सह्याद्रीचा वारा प्यायलेले, झुंजारीची रीत आईच्या गर्भातच उमगलेले ते मराठे शेवटी. जिथे शक्ती अपुरी पडते तिथे युक्तीची सांगड घालत महाराजांनी अगदी खुबेने आजारपणाचे सोंग घेतले. दिवसेंदिवस गंभीर होणारी राजांची प्रकृती पाहून बादशहा आणि रामसिंह ही चपपला होता. आजारातून आराम मिळावा यासाठी काही दानधर्म करावा अशी इच्छा महाराजांनी व्यक्त केली. बादशहाकडून मिळालेल्या होकारानंतर साधुसंत फकीरांना मिठाई वाटण्याचे आदेश राजांनी सहकाऱ्यांना दिले. तुम्ही ऐतिहासिक स्टोरी पूर्ण ऐकली त्याबद्दल तुमचे आभार. जर तुम्हाला स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद.